नमस्कार, मी राजेश आवलकर. लोकशाही निर्मित लोकलयच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पूर्ण राज्यात निवडणूक सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातल्या नगरपालिकांची निवडणूक सुरू आहे. या जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूर नगरपालिका एक चुरशीची अशी निवडणूक या ठिकाणी होते आहे. नगराध्यक्षपदासाठी 2 पक्ष जे समोरासमोर उभे आहेत. परंतु त्याचबरोबर ते युती धर्म पाळून उभे आहेत. परंतु या युतीमधलं फक्त राष्ट्रवादी जर सोडलं तर शिवसेना आणि बीजेपी हे दोघेही पक्ष एकत्रितरित्या या ठिकाणी युती धर्म पाळत आपली निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत. आज आपण भारतीय जनता पार्टीचे जे तरुण उमेदवार आहेत, उच्च शिक्षित उमेदवार आहेत, दामिनी सराफ, आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांच्याबरोबर त्यांचे पतीसुद्धा आज आपल्याबरोबर आहेत, पवन सराफ. या दाम्पत्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी या निवडणुकीमध्ये का उभे राहिलेले आहेत, उभं राहताना त्यांनी विजयाची खात्री त्यांना का वाटते आहेत, कोणते प्रश्न त्यांना सोडवायचे आहेत, ह्या सगळ्या विषयाशी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने या दाम्पत्याचं, सराफ दाम्पत्याचं आपल्या या लोकलयच्या विशेष संवादमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण MSc झालेला आहात. हो, हो. MSc इलेक्ट्रॉनिक आपलं शिक्षण आहेत आणि उच्च शिक्षण झाल्यानंतर आपल्याला या शिक्षणाबरोबर या शहराचा ध्यास हा आपल्यासमोर आहे. म्हणून आपण या ठिकाणी उभे राहिलेला आहात. आपल्याला पक्षाने तिकीट का दिलेलं आहे, कशासाठी आपण उभे राहिलेला आहात? नमस्कार, मी सौ दामिनी पवन सराफ. भारतीय जनता पक्षाकडून मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे. त्यासाठी मी आपले नामदार गिरीश भाऊ महाजन, आपले आमदार अमोलदादा जावळे आणि सगळे तोलामोलाचे पदाधिकारी त्यांचे मी मनापासून आभार मानते. जसे की तुम्ही बघताय, आपल्या गावांमध्ये खूप पाण्याची, रस्त्यांची, गटारींची खूप गरज आहे आणि आपल्या अमोलदादाच्या नेतृत्वाखाली आपल्या फैजपूर शहराला 60 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झालेली आहे. आणि जसे की नगर परिषदच्या हद्दीमधील जी वस्ती आहे तिथे पाणी पुरवठा, गटारी, रस्ते यांची कामे झालेली नाही आहे. ते काम आम्हाला सगळे पूर्ण करायचे आहे. या सगळ्या कामांची पूर्तता करण्यासाठी आपण या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडून येण्यासाठी आपण उभे आहात. तुम्ही निवडून याल याची तुम्हाला खात्री आहे आणि ती कशासाठी आहे? मिळणारा लोकांचा सपोर्ट व आमच्या आता प्रचार रॅल्या सुरू आहेत त्यामध्ये असणाऱ्या लोकांचा जो प्रतिसाद आहे तो बघता आम्हाला आमचा विजय निश्चित आहे याची खात्री आहे. हा सपोर्ट तुम्हाला नागरिकांचा जो सपोर्ट आहे तो कशामुळे आहे? एकतर या ठिकाणची जी स्थिती आहे, गेल्या 2001 पासून भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचंच या ठिकाणी प्राबल्य आहे. यामुळे आहे की तुम्ही एक तरुण उमेदवार आहात म्हणून आहे, की उच्च शिक्षित आहात म्हणून आहे? नागरिकांचा सपोर्ट हा तुम्हाला कोणकोणत्या माध्यमातून कशामुळे मिळतोय? सर बघा, 2001 पासून तर नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे. एक तर हा विषय, आणि आम्ही दोघं दाम्पत्य उच्च शिक्षित आहे. ही MSc इलेक्ट्रॉनिक्स आहे व मी MA सिव्हिल आहे. तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन पण आमच्याकडे असा आहे की हे दाम्पत्य जर नगरपालिकेमध्ये जर आलं तर आपल्या गावाचा चौफेर विकास होऊ शकतो. मग त्या याच्यामधूनही आम्हाला लोकांचा खूप प्रतिसाद मिळत आहे. मग तसं लोक आमच्या सोबतही जुळत आहे नवीन नवीन. भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी प्राबल्य आहे, अशी कोणत्या प्रकारचा विकास या मागच्या कालखंडामध्ये झालेला आहे? बघा सर, कामं खूप झालेले आहेत. मागच्या 5 वर्षामध्ये थोडंसं प्रशासक राज असल्यामुळे थोडी जे तूट भरून आता काढायची आहे मला पुढे येत्या भविष्यामध्ये, ती आम्ही अमोलदादांच्या आणि गिरीश भाऊंच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहे. बाजारवाट्यांचा विषय होता, बाजारवाट्यांचं काम झालेले आहे. काही रस्ते, गटारी हे कामं मागील 5 वर्ष आधी जोपर्यंत भाजपचं सत्ता होती तोपर्यंत बऱ्यापैकी झालेली होती. पण त्यानंतरचा जो कालखंड आलेला आहे आता 4 वर्षानंतरचा, जे 4 वर्ष मागचे जे वाया गेलेले आहे आपल्या नगरपालिकेचे, ते आम्हाला कुठेतरी भरून काढायचे आहे. आता त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आणि आता नुकतंच अमोलदादांनी आम्हाला सांगितलं आहे की 60 कोटी रुपयाची आपली पाणी पुरवठा योजना ही मंजूर झालेली आहे आपली. तर ती येत्या निवडणूक नंतर तिथे BJPचा नगराध्यक्ष बसल्यानंतर, महायुतीचा नगराध्यक्ष बसल्यानंतर ते त्वरित सुरू करणार. व गावातील वाढीव हद्दी ज्या आहेत त्या वाढीव हद्दीमधील जे मुख्य प्रश्न आहेत की रस्ते आहे, पाणी आहे, गटार आहे, ह्या प्रश्नांसाठीही भाऊंनी बऱ्यापैकी निधी तिथे टाकलेला आहे, मंजूरही केलेला आहे आणि नवीन काही प्रस्तावित पण आहे. फैजपूर या पूर्ण परिसरामध्ये जसं तुम्ही आता सांगितले की महायुतीचा उमेदवार, पण महायुतीमधला एक घटक
जो राष्ट्रवादी आहे, जे घड्याळ हे चिन्ह त्यांचं आहे, ते बरोबर मात्र आपल्या समोर या ठिकाणी उभे आहे. हे कसं तुम्हाला त्या मतांचं सांगड बसवताना त्यांची मतं तुम्हाला मिळणार नाहीत. युती धर्म हा ठिकाणी पाळला गेलेला नाहीये. बरोबर बरोबर याला तुम्ही कसं बघतात? मागील जे कालखंड झालेले आहेत त्यामध्ये 2001 पासून तर भाजपचं सरकार आहे. तर इथे भाजपचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे. तर आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची इच्छा काहीतरी वेगळी होती. आमच्यापासून वेगळं लढण्याची इच्छा होती. मग आपण शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही आमचं पॅनल तयार करून आम्ही आता निवडणूक लढवतोय. प्रत्येक जण जो उभा आहे त्याला निश्चित वाटतं की मी निवडून येणार आहे. बरोबर. तुम्हाला खात्री काय आहे की मी निवडून काय येईल? बघा आता जो मिळणारा प्रतिसाद आहे जनतेचा, आम्ही आपल्या हिंदू एरियामध्ये पण फिरतोय, मुस्लिम एरियामध्ये पण फिरतोय. आम्हाला दोघी समाजांमधून खूप प्रतिसाद मिळतोय. आपण बघत आहात म्हणजे की आपल्या 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर वार्ड, 8 नंबर वार्ड इथे मला खूप जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर लोकांचं असं म्हणणं आहे की आमचे कामं जर तुम्ही केले तर आमचा सपोर्ट तुम्हाला राहील. आणि आपण आमच्याकडे मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो की बुवा जर हे आले दोघं दाम्पत्य तर आपल्या गावाचा चौफेर विकास करू शकता. बरोबर. त्यामुळे त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी सपोर्ट दर्शवलेला आहे म्हणून मी आश्वस्त आहे. ताई, मी तुमच्याकडनं असं जाणून घेईल की ज्यावेळेला आपण नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून जाल, पण त्या अगोदर आपलं बॅक हिस्ट्री देखील बघितली जात असते. म्हणजे की आपलं सामाजिक कार्य कशा पद्धतीचं आहे, आपला राजकीय वारसा कशा पद्धतीचा आहे, ते देखील आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. मी आधी मोरिया फाउंडेशनची सदस्य होती. त्याच्यामार्फत आम्ही काही शिबिरं घेतलेली आहे, जसं की रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी, मोतीबिंदूचे ऑपरेशन असे आम्ही त्या मोरिया फाउंडेशनच्या तर्फे कार्य केलेले आहेत. फैजपूरची एक मुख्य समस्या या ठिकाणी आम्हाला सातत्याने दिसते, ती म्हणजे स्वच्छता. या ठिकाणी स्वच्छतेचं ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. यासाठी आपण कसे प्रयत्न करणार? आता नवीन आमचा जो घनकचरा प्रकल्प आहे, पहिले तर त्याला नवीन डेव्हलपमेंट करणार आहोत. त्याच्यामध्ये जे गावातील जो कचरा निघतो तो एका ठिकाणी डंप करायचा. ओला कचरा, सुका कचरा त्यातून बाजूला करायचं. करून त्यावर जे प्रोसेस करून आपल्याला ती म्हणजे जनतेमध्ये वावरता येणार आहे व असं आपल्याला फैजपूर घडवायचं आहे. फैजपूर शहर जे असं आपण स्वच्छ सुंदर शहरकडे आपण हे स्वप्न बघत असतात, पण बघत आहात. हे स्वप्न बघत असताना त्या ठिकाणी गार्डन सुद्धा असणं आवश्यक आहे. एक हो. नमो गार्डनची कल्पना देखील, ती काय कल्पना आणि कशा पद्धतीने पूर्ण होणार? अमोलदादांनी आम्हाला सांगितलं की 1 कोटी रुपये आपण नमो गार्डनसाठी फैजपूर शहराला दिलेला आहे. त्याचंही काम लवकरात लवकर आपल्या फैजपूर शहरामध्ये सुरू होणार आहे. त्याचंही निविदा झालेली आहे. या निवडणुकीनंतर आपलं ते काम सुरू होणार आहे. तर ती कल्पना अशी आहे की जे आपल्या आजूबाजूचा एरिया आहे तो कशा प्रकारे सुंदर दिसेल, स्वच्छ दिसेल व तिथे जाऊन आपल्या समाजाचं काहीतरी चांगलं होईल बुवा आणि लोकांना गेल्यानंतर प्रफुल्लित वाटेल. त्यासाठी दादांनी तो नवीन प्रकल्प आता फैजपूरमध्ये आणलेला आहे. तो लवकरात लवकर आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रशस्त. म्हणजे तुम्ही आता स्वच्छतेविषयी सगळं सांगितले की या शहराला आपल्याला स्वच्छ सुंदर शहर करायचं आहे. परंतु हे करत असताना आपण जर मागे बघितलं तर 2015 मध्ये याच फैजपूर नगरपालिकेला हा पहिल्या 3 मध्ये नंबर त्यांचा आला होता. बरोबर. आणि एक स्वच्छ सर्वेक्षणामध्ये 3 नंबरचं असलेलं शहर मात्र काही काळामध्ये पूर्णपणे बॅकफुटवर जाऊन आज तिथे अत्यंत दुर्गंधी पद्धतीचं अनेक असं वातावरण आहे. सरकार तुमचं होतं तरी देखील आता हीच परिस्थिती अशी आहे. याला उत्तर तुम्ही कसं देणार? बघा सर, मागच्या कालखंडामध्ये 4 वर्षामध्ये सत्तेत कोणी नसल्यामुळे तिथले जे प्रश्न आहेत जनतेचे ते प्रशासकापर्यंत कोणी पोहोचवणारा प्रतिनिधी नव्हता व प्रशासकांचं दुर्लक्षामुळे हे झालेलं आहे. आपल्याला म्हणजे सर्व आता आम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे. आमच्या दर्शकांना आणि या सगळ्या फैजपूरवासियांना तुम्ही काय संदेश देणार? या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला तुमचं मतदान रूपी सहकार्य करा आणि मला भरगोच्च मतांनी कमोड या निशाणीवरील बटन दाबून विजयी करा. केंद्रात कमळ, राज्यात कमळ, शहरात कमळ या संकल्पनेतून आम्ही आपल्यासमोर आज आपले आशीर्वाद मागत आहोत. ते तुम्ही आम्हाला द्यावे ही आमची अपेक्षा आहे. तसेच आम्ही जो गावाचा विकास करणार आहोत यासाठी आम्हाला तुमचे जे आशीर्वाद रूपी मतदान लागणार आहे
ते आपण आम्हाला येत्या 2 डिसेंबरला मतदान केंद्रावर जाऊन भरपूर भरपूर मतदान करा अशीच मी अपेक्षा बाळगतो व कमळाचं बटन दाबून माझ्या पत्नीला विजयी करा व या फैजपूरच्या विकासात भागीदार व्हा हीच नम्र विनंती. खूप खूप धन्यवाद. सराफ दाम्पत्याच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि त्यांना येणाऱ्या या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो की ते निश्चित विजयी हो, यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.